11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। मसाल्यांची भूमी म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळ राज्यातील प्रमुख उत्पादकांकडून निवडलेल्या अनेक मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। तुमच्या पहिल्या खरेदीवर मिळणार 20% एवढी विशेष सूट। श्री जय भवानी स्पाइसेस नावाने केरळच्या अस्सल मसाल्यांचे दालन आता विट्यात सुरू होत आहे। चला तर मग आजच भेट द्या आणि स्वयंपाकघरातील लज्जत वाढवण्यासाठी श्री जय भवानी स्पाइसेसचे मसाले खरेदी करा। आमचा पत्ता श्री जय भवानी स्पाइसेस, सावित्रीबाई फुले व्यापार संकुल, हॉटेल विनोद कॅफे शेजारी, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। संपर्क 99 95 06 28 91। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। महाविकास आघाडीतील शिवसेनेतर्फे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केल्याने चंद्रहार पाटील समर्थक जोशपूर्ण वातावरणात कामाला लागले आहेत। उद्या मिरज येथे उद्धव ठाकरे यांची भव्य सभा होत असून जवळजवळ 50,000 कार्यकर्ते बसतील अशी जय्यत तयारी चंद्रहार पाटील गटाकडून केली असून उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत सांगली व मिरज येथे करण्यात येणार असल्याची माहिती पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिली। महाविकास आघाडीतर्फे शिवसेना व शरद पवार गट सभेला उपस्थित राहणार असला तरी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांनी मात्र आम्ही काँग्रेसची जागा सोडली नसून आम्हीच ती लढवणार असल्याचे सांगितल्याने महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेनेत अजून तरी एकमत झाले नसल्याचे दिसत आहे। पैलवान चंद्रहार पाटील हे नवा कोरा चेहरा असल्याने त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। असे असले तरी काँग्रेसचे विशाल पाटील यांनीही मोठे रान उठवले आहे व ते ही जागा लढवणारच अशा पवित्र्यात आहेत। त्यामुळे या दोघांची मते विभागली तर मात्र खासदार संजय काका पाटील यांचा विजय निश्चित होऊ शकतो। पण चंद्रहार पाटील यांनी मात्र तिकिटाचा विषय संपला असून उद्या उद्धव ठाकरे यांच्या सभेची तयारी करत असल्याचे सांगत मतदारसंघात दांडगा लोकसंपर्क ठेवला आहे। उद्याची सभा झाल्यावर त्यांचे प्रचाराचे रान खऱ्या अर्थाने तापणार आहे। पण विशाल पाटील यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। विश्वजित कदम यांनी सांगलीची जागा ही काँग्रेसची असून आम्ही ती पूर्ण ताकदीने लढवणार आणि जिंकणार सुद्धा असे म्हटल्याने महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसमधील संबंध ताणले गेले असल्याचे दिसते। विश्वजित कदम हेच आमचे नेते आणि आम्ही ज्या विमानात बसलोय त्याचे पायलट विश्वजित कदम आहेत असे विशाल पाटील यांनी म्हटल्याने विश्वजित कदम यांनी मात्र सांगलीची जागा काँग्रेसचीच असल्याचे म्हटल्याने सांगली लोकसभा मैदानात संजय काका पाटील निवडणुकीची तयारी करीत असताना आणि चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे सांगलीत येत असताना विशाल पाटील यांचा काय निर्णय होतो यावर बरेच काही अवलंबून आहे। अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा। आणि उद्या संध्याकाळी CLC होईल। परवा आमच्या उमेदवार जाहीर होतील। आमचं ते त्या जागावर डिस्कशन सुरू आहे। परवा आम्ही बसू त्या जागा आम्ही आमच्याच काँग्रेस पक्षाच्या वतीनं सांगली असेल किंवा भिवंडी असेल या जागा काँग्रेस लढेल। त्यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष त्याच्यावर उत्तर देतील। हे सगळे रोज भेट दिल्लीला येणं त्यांचं चाललेलं आहे। त्याच्यामुळे मला त्या माहितीवर काही चर्चा करायची नाही। त्यांची फार अडचण आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे मला आज त्याच्यावर चर्चा करायची नाही। मैदान आलेलंच आहे जवळ, जनतेच्या मुद्द्यावर काँग्रेस लढेल। हा विषय आमचा चाललाय सभेच्या तयारीचा, पुढचा प्रचाराचा विषय चाललाय। उमेदवारी हा विषय जवळजवळ संपलेला आहे आमच्या दृष्टीनं। कारण ज्या दिवशी मी प्रवेश केला मातोश्रीमधून मला शब्द आलेला आहे उमेदवारीचा, त्यामुळे मी ह्याविषयी जास्त काही बोलणार नाही। आता आमची तयारी झाली, तुम्ही पाठीमागं बघताय 50,000 लोकांची व्यवस्था करतोय आम्ही बसायची। अतिशय भव्य दिव्य असे साहेबांचं स्वागत होणार आहे सांगली शहरामध्ये। परत नंतर मिरज शहरामध्ये मोठ्या पद्धतीने स्वागत होणार आणि ही सभा इथे पार पडणार। छोटा कार्यकर्ता आहे, महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आम्ही एकत्र काम करणार आहोत आणि जो आदेश वरून आलेला आहे मला आणि पुढेही जो आदेश येईल महाविकास आघाडी म्हणून तो आदेश मी नक्की त्याचं पालन करेन। पण उमेदवारी असेल किंवा सभा असेल या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर आहेत आणि त्या दृष्टीने आमचं काम चालू आहे की महाविकास आघाडी म्हणून सगळेजण आपण एकत्र काम करायचं। शिवसेना असेल, काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सगळ्यांनी मिळून एकत्र काम करायचंय। जो उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राहायचंय आणि आपण ताकदीने ही लोकसभा
सांगली लोकसभा मतदारसंघ लढायचा आहे. त्याच्यानंतर आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, आदरणीय विशालदादा असतील, आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे सर्वजण आहोत. आम्ही सगळेजण एक बरोबर घेऊन सगळेजण आम्ही चालणार आहोत. सगळे मिळून मदत करणार आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला. त्यामुळं कितपत होईल याची म्हणण्यापेक्षा सगळ्यांची 100% सगळ्यांना मदत होणार आहे. त्यामुळं शिवसेना जरी असेल तरी शिवसेना अगदी ताकदीनिशी गेल्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल, ताकदीनिशी सर्व शिवसैनिक काम करतात. काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल, सगळेजण महाविकास आघाडी म्हणून सगळेजण काम करतात. आज उद्धव साहेबांनी ते सभा दिलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही सभा करणार आहोत. मातोश्रीमधनं शब्द आलेला आहे मला, त्यामुळे तो शब्द काय माघारी जाणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि हे होणारच आहे. त्यामुळे धाकधूक किंवा भीती ही आमच्या डिक्शनरीत नाही. आमच्या शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध. चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येथे शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध. प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन. श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र, नेवरी रोड, शितोळे मार्केट, गाळा नंबर 3, विटा. प्रोप्रायटर प्रमोद पाटील. संपर्क 98 903 13 778.